नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न बघूयात आज आपण. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म कोठे झाला? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म शेनवीवाडी गिरगाव येथे झाला. त्यांचं जे मूळ गाव होतं ते तर्खड असं होतं, तालुका वसई, जिल्हा ठाणे. तर त्यांचं जे शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण त्यांचं वडिलांजवळच झालेलं. खाजगी शिक्षणातून व माध्यमिक शिक्षण त्यांचं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झालं होतं. या दरम्यान त्यांनी पोर्तुगीज, इंग्रजी, पर्शियन व संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवलेलं होतं. दादोबा हे 14 भावंड होते. त्यापैकी त्यांचे 9 भावंड लहानपणीच निवर्तली, 5च त्यांचे भावंड होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी कोणाला दिली? ब्रिटिश सरकारने राव बहादूर ही पदवी जी आहे ती दादोबा पांडुरंग तर्खडकरांना दिली होती. तर कशासाठी दिली होती? पराजी नाईक यांनी भिल्लांचे बंड उभारले म्हणून बंड शमवण्यासाठी त्यांची बदली अहमदनगरला करण्यात आली. त्यांनी उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती अहमदनगरला झाली होती. त्याच्यानंतर अहमदनगरला त्यांनी भिल्लांचे बंड उभारले म्हणून बंड शमवण्यासाठी त्यांची बदली अहमदनगरला झाली होती. त्याच्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ओळखलं जातं. तर कशासाठी? 1865 मध्ये लघु व्याकरण नावाचं त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहिलं होतं आणि हे पुस्तक जे आहे ते या पुस्तकाला तत्कालीन सरकारने सर्व शाळांमध्ये वापरण्याची शिफारस केली होती. त्याच्यामुळं दादोबांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखलं जातं. शालोपयोगी पुस्तक लिहिलं होतं ते. मराठी नकाशाचे पुस्तक, इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका, धर्मविवेचन, शिशुबोध तसंच पारमांसिक ब्राह्मधर्म इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा होती. पुढचा प्रश्न बघूया. मानव धर्म सभेची स्थापना कधी झाली होती? तर 22 जून 1844 मध्ये मानवधर्म सभेची स्थापना. या स्थापनेमध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. दुर्गादास मंछाराम, दिनमणी शंकर, दलपतराम भागुबाई व दामोदर दास यांनी सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना कधी केली होती? 22 जून 1844. लक्षात ठेवायचं हे. मानवधर्म सभेची स्थापना 22 जून 1844. पुढचा प्रश्न. विधवाश्रुमार्जन हा संस्कृत निबंध कोणी लिहिला होता? तर विधवाश्रुमार्जन हा ग्रंथ जो आहे हा संस्कृत निबंध दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिला होता. विधवा पुनर्विवाहाचं समर्थन करण्यासाठी लिहिला होता आणि बाबा पदमंजे यांनी अट्टहास केला होता की यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आलेला आहे. हा विधवाश्रुमार्जन नावाचा संस्कृत निबंध जो आहे तो यमुना पर्यटन कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला आहे. तर थँक्यू सो मच.